प्रश्नच नाही. अभिनंदन करायला चालू. शिवसेनेचे नेते एकामागून एक हा, भेटतायत. पहिले पहिले शिरसाट भेटले, मग तुम्ही भेटताय. सत्ताधारी नाही, पक्षाचे मी आता नेता म्हणून भेटलो नाही, मी एक आंदोलक म्हणून भेटलो आहे. तुम्ही आशांची तब्येत बरोबर नाही आहे, ताप आहे, फक्त आम्ही भेट घेतली, नंतर चर्चा करायला येऊ. मी एक आंदोलक म्हणून आणि एक आंदोलकाची भेट घ्यायची मला असं वाटलं. माझी व्यक्तिगत भेट आहे. त्याच्यानं ते म्हणतं ना, ते जेव्हा आपल्यातला माणूस लढतं तेव्हा ते राहिल्या जात नाही आणि त्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे. सरकार, पक्ष, पार्टी, राजकीय हा विषय बाजूचा आहे, पण लढणाऱ्या लोकांसोबत उभं राहणं गरजेचं आहे. प्रश्नच नाही. अभिनंदन करायला चालू. शिवसेनेचे नेते एकामागून एक हा, भेटतायत. पहिले शिरसाट भेटले, मग तुम्ही भेटताय. सत्ताधारी नाही, मी आता नेता म्हणून भेटलो नाही, मी एक आंदोलक म्हणून भेटलो आहे. तुम्ही अशी गफलत काही करू नका. मी नेता नाहीच आहे, मी बच्चू कडू म्हणजे नावातच तर कार्यकर्ता आहे. जितकींनी आज दावा केला की त्यांच्याकडून भाजपच्या त्यांना ऑफर प्रवेशसाठी दबाव होता त्यांच्यावर. कोणी अशा प्रकारचं धमक्या गिमक्या देणं हा म्हणजे तो काही काळ राहिला नाही धमकीचा. त्यांना कोणी अशा धमक्या देत असेल किंवा चुकीचं कोणी असं वागत असेल तर भाजपचे जे काही प्रमुख लोक आहेत ते धमक्या देत त्यांना सांगेल ना, सूचना करेल आणि केल्या पाहिजे. अच्छा, ते म्हणतात की शिवसेना आणि राष्ट्रवादी ईडी मुळे फोडली गेली. विरोध करता एकीकडे तुम्ही त्यांना भेटताय. नाही नाही, मग कसं आहे, हा वैचारिक लढा आहे. आम्ही भेटायला आलो ते त्याचं आंदोलक म्हणून आलो. आता प्रत्येक प्रश्नावर, प्रत्येक गोष्टीवर प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकते. त्याच्यानं तुम्ही तसं म्हटलं म्हणजे असं तुम्ही करू नका, असं काही विटाळ थोडं असते की राजकारण. त्यांची वैचारिक भूमिका असते दिसते. वैचारिक भूमिका वेगवेगळ्या असल्या, तुम्ही सांगा आता 24 पक्षाचं सत्ता केंद्र आहे, म्हणजे एका विचाराचे आहे का ते? 24 पक्ष एकत्र होतं. आता आपल्या महाराष्ट्रात 3 पक्ष एकत्र येते. अगदी वैचारिक लढाई अलग गोष्ट आहे, सत्ता वेगळी गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये पण आंदोलन करणार असं म्हटले ते. नीट पेपर फुटलेला आहे, सीटी. मला असं वाटतं का जे वाईट होत असत तर त्या सगळ्या संदर्भात आंदोलन करणं काही गुन्हा नाही आहे. आंदोलन करणं असं कुठे गुन्हा? आम्ही पण आंदोलनातून चालू आणि मी आंदोलन करतोय. मला एखादी गोष्ट नाही पटली आणि सत्तेत सांगून होत नसेल तर आंदोलन करावंच लागेल. आणि आंदोलन करणं हा गुन्हा आहे का?